काल आपण टाइप्स ऑफ अकाउंट्स पाहिले होते. आजही पुन्हा एक छोटीशी रिव्हिजन घेऊ आणि मग पुढे जाऊयात. हा, ती आली का कुलकर्णी? हा, मग तिथे बसली तरी सांगणार आहे. आपला कालचा पॉइंट सुरू आहे टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्सचे किती टाइप असतात. तर काल आपण त्याच्यात एक पहिला अप्रोच पाहिला आहे, तो म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच आणि ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये अकाउंटचे एकूण 3 टाइप्स आहेत. पहिला आहे पर्सनल, त्याच्यानंतर रियल आणि नंतर नॉमिनल. असे अकाउंटचे एकूण किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. बरोबर. आज आपल्याला मॉडर्न अप्रोच लर्न करायचा. मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंट्सचे किती टाइप आहेत? मॉडर्न अप्रोच. मॉडर्न अप्रोच याच्यात अकाउंट्सचे एकूण किती टाइप्स आहेत? तर मॉडर्न अप्रोच मध्ये अकाउंटचे 5 टाइप होतात. किती टाइप होतात? 5. याच्यातला पहिला टाइप आहे तो म्हणजे ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे प्रॉपर्टी किंवा संपत्ती किंवा वेल्थ, त्याला आपण ॲसेट असं म्हणतो. दुसरा टाइप आहे तो म्हणजे लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे लोन, पेएबल किंवा कर्ज, किंवा अजून एक दुसरा छान शब्द आहे मराठीत, देणं. आपल्या डोक्यावरचं जेवढं देणं असतं त्याला काय म्हणतात? लायबिलिटी. अजून एक तिसरा टाइप आहे तो म्हणजे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस. आपण बिझनेसमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटला काय म्हणतात? कॅपिटल. बरोबर. चौथा टाइप आहे तो म्हणजे लॉस किंवा एक्सपेन्स. मला वाटतं याचा भाषांतर किंवा अर्थ सांगायची गरज नाहीये, त्याच्या नावातच आपल्याला सगळं कळालं असेल. आणि याचा शेवटचा टाइप आहे 5वा, तो म्हणजे इन्कम किंवा प्रॉफिट. असे मॉडर्न अप्रोच मध्ये एकूण किती टाइप आहेत? 5 टाइप आहेत. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये किती टाइप आहेत? 3. आणि मॉडर्न अप्रोच मध्ये किती टाइप आहेत? 5. अकाउंट्सला किती साईड असतात? 2. जसं कॉइनला 2 साईड असतात ना, हेड आणि टेल, तसं अकाउंट्सला किती साईड असतात? 2. डेबिट आणि क्रेडिट. काल इकडचे जे रूल होते ना, इकडचे रूल ते डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट असे होते. पण इकडचे जे रूल आहेत ते इन्क्रीज आणि डिक्रीजच्या भाषेत. इकडचे रूल कसे आहेत? इन्क्रीज आणि डिक्रीज अशा भाषेमध्ये. म्हणजे कसं रे इन्क्रीज आणि डिक्रीज? ॲसेट डेबिट कधी द्यायचं? जर ती इन्क्रीज होत असेल तर. आणि क्रेडिट कधी द्यायचं? जर ती डिक्रीज होत असेल तर. फॉर एक्झाम्पल, तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये आत्ता काही पैसे असतील, तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून कॅश मिळाली, तर ती कॅश तुमची ॲसेट आहे असं तुम्हाला वाटतं का? नमन पटेल, फळ्यावरती पहा, ॲसेटचा अर्थ पण लिहून दिलेला आहे. आता तुला जर कोणाकडून कॅश मिळाली तर तुला असं वाटतं का ती कॅश तुझी याच्यापैकी काही आहे म्हणून? म्हणजे ती तुझी काय झाली? ॲसेट. आता तुला कोणाकडून कॅश मिळाली तर तुझी ॲसेट आत्ता मिळाल्यानंतर वाढणार का कमी होणार? मग अशा केसमध्ये तू त्याला काय देणं गरजेचं आहे? डेबिट. DR म्हणजे डेबिट. आता तू कोणाला कॅश पेड केली तर तुझी ॲसेट वाढणार का कमी होणार? मग अशा केसमध्ये तू काय देणं गरजेचं आहे? क्रेडिट. अर्थ कळाला का? लायबिलिटीचं याच्या विरुद्ध आहे. जर लायबिलिटी डिक्रीज झाली तर त्याला क्रेडिट द्यायचं आणि इन्क्रीज झाली तर त्याला डेबिट द्यायचं. इन्क्रीज झाली तर काय द्यायचं? डेबिट. इन्क्रीज झाली तर क्रेडिट आणि डिक्रीज झाली तर डेबिट. म्हणजे कसं काय? समजा तुमच्या डोक्यावर आधीच कर्ज आहे आणि तुम्ही परत कोणाकडून तरी पैसे उसने घेतलेत, तर तुमच्या डोक्यावरचं कर्ज, लोन, पेएबल देणं इन्क्रीज होत आहे का डिक्रीज होत आहे? इन्क्रीज होत आहे. म्हणजे जे तुम्ही लोन घेतलंय त्याला तुम्ही काय देणार आहात?
क्रेडिट. आणि जर ते रीपे केलं तर ते काय होईल, डिक्रीज होईल ना, मग तुम्ही त्याला काय देणार, डेबिट. अर्थ कळाला का? बरं, कॅपिटल सेम याच्यात सारखं आहे. जर डिक्रीज झालं तर डेबिट द्यायचं आणि जर इन्क्रीज झालं तर त्याला काय द्यायचं, क्रेडिट द्यायचं. कालचे रूल थोडे वेगळे होते, इथले रूल वेगळे होते, पण 10वीला आपण शिकलो मेथड बदलवली तरी उत्तर तेच आलं पाहिजे का वेगळं. म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये गेलात आणि मॉडर्न अप्रोच मध्ये गेलात तर डेबिट डेबिटच राहिलं पाहिजे आणि क्रेडिट क्रेडिटच राहिलं पाहिजे. लॉसचे नियम, जर लॉस इन्क्रीज झाला तर त्याला डेबिट द्यायचं आणि डिक्रीज झाला तर त्याला क्रेडिट द्यायचं. इन्क्रीज झाला आणि डिक्रीज झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल या वर्षी तुमच्या आईवडिलांनी काही ना काही लाईट बिल पेड केलेलं असेल का, आता या महिन्यात परत लाईट बिल पेड केलं तर लॉस काय झाला, खर्च काय झाला, वाढला का कमी झाला. आधीच लाईट बिल पेड केलंय, या महिन्यात अजून पेड केलं तर एकूण खर्च वाढला का कमी झाला, वाढला. मग अशा केसमध्ये लाईट बिलला काय द्यावं लागेल, डेबिट. कालचा रूल आठवतो का नॉमिनल मधला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे त्या रूल मध्ये पण त्याला डेबिटच आहे आणि इकडे पण काय डेबिटच आहे. याच्यानंतर पुढचा रूल आहे इकडचा इन्कमचा उलटा आहे. जर इन्कम डिक्रीज होत असेल तर त्याला डेबिट द्यायचं आणि इन्क्रीज होत असेल तर त्याला काय द्यायचं, क्रेडिट द्यायचं. कन्सेप्ट लक्षात आली. तुम्ही आत्ता वहीमध्ये आधी एवढं लिहून घ्या, मग पुढची गोष्ट सांगतो, कंप्लीट करा. सुरुवात करताना आज आपण आता एका नवीन पॉइंटला सुरुवात करूयात. म्हणजे अकाउंटचे जे टाइप्स होते ते तर आपण पाहिले आणि अकाउंटचे रूल पण पाहिले, पण आता काही काही ज्या डेफिनेशन आहेत अकाउंट्स मधल्या त्या आधी कव्हर करूयात. त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली डेफिनेशन आहे ते म्हणजे आपला जो सब्जेक्ट आहे ना त्या सब्जेक्टचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. असा आपला सब्जेक्ट आहे, हे आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. शॉर्ट फॉर्म मध्ये याला बीके म्हणतात, बुक किपिंग म्हणून बीके. म्हणजे तुम्ही 11वी जर तुम्हाला टाइम टेबल मिळेल ना कॉलेजचं तर त्याच्यात बीके शब्द सापडेल. बीके म्हणजे बुक किपिंग. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर कुठे जॉबला लागलात तर सगळ्यात आधी पहिला जॉब हा बुक किपिंगचा असतो. आधी बुक किपिंग करावं लागतं, मग तयार होतं अकाउंटन्सी. आधी बुक किपिंग. बुक हा जो शब्द आहे हा बुक शब्द रिलेटेड आहे नोटबुकशी. नोटबुक म्हणजे सोप्या शब्दात वह्या. तुमच्या घरात तुमच्या दुकानात पण हिशोबाच्या वह्या असतील, त्याच्यामध्ये हिशोब ठेवलेले असतात. कशा कशाच्या वह्या मेंटेन केलेल्या असतात सांगू शकाल? तू पाहते का पिंपळे दुकानात कुठल्या कुठल्या नोटबुक असतात, लिस्ट सांगा. म्हणजे थोडक्यात पर्सनल असतात, म्हणजे त्याच्यामध्ये आपण सप्लायरचं हिशोब लिहून ठेवतो. अजून म्हणजे स्टाफच्या नोटबुक असतात. अजून म्हणजे एक्सपेन्सच्या असतात किंवा आपण त्याला कॅशबुक म्हणतो. अजून सेलच्या पण असतात. आता ऑनलाईन झाल्यामुळे ते विषय नाही राहिला, परंतु काही जे छोटी दुकानं आहेत तिथे जिथे कॉम्प्युटर नाहीये तिथे वहीमध्ये रेकॉर्ड करून ठेवतात किती माल विकला. उदाहरणार्थ डॉक्टर आठवा, ती डॉक्टरची जी कंपाऊंडर बाई असते, आपण फी दिल्यानंतर ती तिच्या वहीमध्ये ते लिहून ठेवते. हिशोब लिहून ठेवणं ही सुद्धा एक कला आहे. तुम्हाला असं वाटतं का ही कला आहे म्हणून? जसं आता या पिंपळेने हे 4 वह्या सांगितल्या आपल्याला. म्हणजे याचा अर्थ जर समजा कोणाकडून आपण माल उधारीत खरेदी केला, एखाद्या सप्लायर कडून माल खरेदी केला, तर त्याची एंट्री कुठे केली पाहिजे? या सप्लायरच्याच वहीत. आज एखादा स्टाफ आलाय का नाही आलाय हे रेकॉर्ड करायचं असेल तर ते कशात रेकॉर्ड करावं लागेल? त्या स्टाफच्याच वहीत. किती पैसे आले किती पैसे गेले हे रेकॉर्ड करायचं असेल तर कशात? कॅशबुक मध्येच. आज किती माल विकलाय त्याची एंट्री कशात? सेल्स बुक मध्ये. सगळ्यात आधी महत्वाचं माहितीये का पटेल, आपल्याला बुक किपिंग करता आलं पाहिजे. टू कीप हा जो शब्द आहे, टू कीप याचा अर्थ होतो ठेवणे. वह्या काय करणे? ठेवणे. पण कशा ठेवणे? नीट व्यवस्थित, म्हणजे इंग्लिशमध्ये सिस्टमॅटिकली. सिस्टमॅटिकली बुक कीप करणं म्हणजे बुक किपिंग. पण मग सिस्टमॅटिकली म्हणजे काय? तुमची आई घरी हिशोब ठेवत असेल,
तुम्ही लिहिता का हिशोब? माझं असं म्हणणं राहील ह्या वर्षीपासून आहे ना तुम्ही तुमचे हिशोब लिहायला घ्या, कारण बहुतेक लोकांना आता पॉकेटमध्ये मिळायला सुरुवात होईल. कॉलेजला जातात तर पॉकेटमध्ये लागेल पैसे खर्च करायला आणि आई वडील म्हणतात हिशोब दे भाऊ. तर मग तुम्ही मनातल्या मनात विचार करा तुम्ही हिशोब कसा लिहाल. मी कसा लिहिल माहितीये का? मी लिहिल तारीख टाकेल, डेट 12 तारीख, रिक्षा 50 रुपये, स्नॅक्स 20 रुपये, त्याच्यानंतर पेन 10 रुपये. 13 तारीख रिक्षा 50 रुपये, स्नॅक्स काहीच नाही, स्टेशनरी काहीच नाही. 14 तारीख रिक्षा 50 रुपये, स्नॅक्स 20 रुपये, पेन 30 रुपये. मी या पद्धतीने हिशोब लिहिल. तुम्ही कसा लिहाल? असाच लिहाल का वेगळा लिहाल? पण का रे असाच लिहिल्यानंतर महिन्याच्या शेवटी जर वडिलांनी विचारलं की भाऊ तुला रिक्षाला किती पैसे लागले, तर पटकन सांगता येतील का बेरीज करावी लागेल? मग त्याच्यापेक्षा जर समजा आपण सेपरेट मेंटेन केलं तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स हे सेपरेट केलं, स्नॅक्स हे सेपरेट केलं, स्टेशनरी हे सेपरेट केलं आणि इथे लिहिल्या डेट 12 तारीख, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 50, स्नॅक्स 20, पेन 10 रुपये. तारीख 13 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 50, स्नॅक्स काहीच नाही. तारीख 14 हे 50, 20 आणि 30 आणि याची बेरीज केली तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स किती लागला? 150. हे किती? 40. हे किती? 40. मग हे सिस्टमॅटिकली होईल की नाही? तर मग हाऊ टू कीप बिझनेस बुक सिस्टमॅटिकली इज कॉल्ड ॲज बुक किपिंग. लक्षात घ्या, बुक किपिंग करणं ही एक कला आहे. ही खरोखर कला असते माहिती आहे का? हे खरोखर कलेचा भाग आहे. लोकांना हे नीट ठेवताच येत नाही. पूर्वीच्या काळात म्हणजे माझ्या वडिलांकडे अजूनही सवय आहे, माझे वडील आहेत ना बिलं ना एका तारेला बांधून ठेवतात. एक तार आहे आमच्याकडे, तुमच्याकडे आहे का पहा, असं त्याला खालती एक लाकूड लावलेलं असतं आणि अशी तार असते, या तारेमध्ये ते बिलं खोचतात. ती सगळी बिलं याच्यातच खोचलेली असतात, सगळी बिलं याच्यातच खोचलेली असतात, मिक्स असतात. मग हवं ते बिल पटकन नाही सापडत. मग त्याच्यापेक्षा हे सेपरेट केलं तर हवं ते उत्तर पटकन मिळेल का उशिरा मिळेल? पटकन मिळेल. मग हाऊ टू कीप इज कॉल्ड एज बुक किपिंग. लक्षात घ्या, बुक किपिंग ही एक प्रकारची कला आहे, आर्ट आहे. बुक किपिंग हा कशाचा भाग आहे? कलेचा भाग आहे. पोरांनो, काल एक पॉइंट राहून गेला आपला. 10वीला तुम्हाला समाजशास्त्र होतं, सोशल सायन्स. त्याला सायन्स का म्हणतात? समाजशास्त्र. मागच्या वर्षी तुमच्या सरांनी शिकवलं असेल. त्याच्या नावात शास्त्र हा शब्द कुठून आला? का समाज कसा वागतो याचा अभ्यास त्या विषयात होता, हो का नाही? समाजाने कसं वागलं त्याचा अभ्यास होता. म्हणजे त्याच्यात कोणाचा अभ्यास तुम्ही शास्त्रीय पद्धतीने केला? समाजाचा. म्हणून त्या सब्जेक्टचं नाव काय? समाजशास्त्र किंवा सोशल सायन्स. ते सायन्स का बरं? की पूर्वीच्या काळात लढाया झाल्या, पूर्वीच्या काळात आक्रमणं झाले, तेव्हा त्या लोकांनी काय केलं, मग आपण काय केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याच्यात कशाचा अभ्यास करताय? सोशल बिहेवियरचा अभ्यास करतायत, म्हणून ते काय? सायन्स होतं. तसंच अकाउंटन्सी हे सुद्धा एक सायन्स आहे, लक्षात घ्या. हे सुद्धा सायन्स आहे. आपल्या बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन कशा रेकॉर्ड करायच्या त्याच्याबद्दलची माहिती या सब्जेक्टमध्ये दिलेली असते. म्हणून बुक किपिंग हे काय? तर बुक किपिंग इज आर्ट अँड सायन्स. हे आर्ट पण आहे आणि याच्यामध्ये सायन्स पण. आर्ट म्हणजे कला पण आहे आणि सायन्स म्हणजे काय? याच्यात नियम पण आहेत की हे असंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे. त्याला आपण सायन्स असं म्हणतो. इतक्यात हिने आपल्याला असं सांगितलं, तिच्या वडिलांकडे सप्लायरची एक सेपरेट वही आहे आणि अजून एक वही आहे कॅशची पण. मला कॉमन सेन्सचा विचार करून सांगाल, सप्लायरच्या वहीत तुम्ही कुठल्या एंट्री कराल? उधारीच्या का रोखीच्या? म्हणजे माझा तर तुलाच पहिल्यांदा प्रश्न आहे, सप्लायरच्या वहीमध्ये जी नावं लिहून ठेवलेली असतात, आपण कोणाकडून किती माल आणला, त्यांचे पैसे देणं बाकी असतं का दिलेले असतात? म्हणजे उधारी. म्हणजे याच्यात फक्त कुठल्या एंट्री करतो आपण? उधारीच्या. आणि जर पैसे दिले गेले असतील तर कशात जाणार? कॅश बुक मध्ये. मग ते रेकॉर्ड करून ठेवण्याची गरज नाही ना. आपण यांच्या दुकानात जर कधी गेलो आणि जर आपण पैसे देऊन टाकले तर ते दुकानावर गल्ल्यावर बसलेले काका आपलं नाव विचारतात का आपल्याला? तुझं नाव काय बाळा? पण उधारी बाकी असेल तर नाव विचारतील का? हो. म्हणजे कशात काय लिहायचं याचं एक शास्त्र आहे. म्हणून हे एक सायन्सचा पण भाग आहे. मी आज तुम्हाला पहिली गोष्ट काय शिकवतोय? आपल्या सब्जेक्टचं नाव काय? आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग आज माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, अकाउंटन्सी कधी सुरू होईल? बुक किपिंग केल्यानंतर का त्याच्या आधी? आधी काय येईल? आधी बुक किपिंग येईल आणि मग काय तयार होईल?
अकाउंटन्सी. आधी बुक किपिंग करावं लागेल ना, म्हणजे तुम्हाला ज्या काही दिवसभराच्या ट्रान्झॅक्शन होत्या त्याचं सेपरेशन करावं लागेल, ते व्यवस्थित त्या त्या वह्यांमध्ये लिहून ठेवावं लागेल आणि मग त्याच्यावरून त्याचा तुम्ही काय घेणार, एंड रिझल्ट. म्हणून सगळ्यात आधी काय येतं, बुक किपिंग येतं आणि बुक किपिंग संपल्यानंतर मग काय येतं, अकाउंटन्सी येतं. आता आज तुम्हाला मी जे एवढंसं छोटंसं ज्ञान दिलं, या छोट्याशा ज्ञानावरून तुम्ही एखाद्या दुकानात नोकरीला लागलात तर तुम्ही बिलं सेपरेट करू शकाल का नाही करू शकणार? करू शकणार ना. कसे कसे बिलं सेपरेट करणार, परचेसचे वेगळे, सेलचे वेगळे, एक्सपेन्सेसचे वेगळे, हो की नाही? हे एवढं छोटं तर ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे स्किल्ड जॉब कुठला आहे, बुक किपिंगचा का अकाउंटन्सीचा? अकाउंटन्सीचा स्किल्ड जॉब आहे, बुक किपिंग मध्ये स्किल काही लागत नाही. याच्यात जुजबी नॉलेज असलं तरी चालतं, प्रायमरी नॉलेज असलं तरी चालतं, तुम्ही बुक किपिंग करू शकता. आणि म्हणून आपल्याला अकाउंटन्सीच्या विषयाला सुरुवात करताना सगळ्यात आधी अभ्यास कशाचा आहे, बुक किपिंगचा. तुम्हाला आधी बुक किपिंग करायला जमलं की मग तुम्ही काय करू शकणार, अकाउंटन्सी. सब्जेक्टचं नाव कळालं नक्की? ठीक आहे.